नमस्कार, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या YouTube चॅनलवरती सहर्ष स्वागत करीत आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी अत्यंत धक्कादायक अशी बातमी येत आहे। ती म्हणजे महाराष्ट्रातील जवळपास 20 लाख महिला या लाडकी बहीण योजनेतून अपात्र होणार आहेत। यामागची नेमकी कारणं काय आहेत याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। आपण माहिती असायलाच हवी या YouTube चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर हा YouTube चॅनल नक्की सबस्क्राइब करा। त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। मित्रांनो, मैत्रिणींनो, भावांनो आणि बहिणींनो, मध्य प्रदेशामध्ये लाडकी बहीण योजनेच्या यशानंतर महाराष्ट्रातही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली। निवडणुकीत फायदा व्हावा हा त्यामागचा मुख्य असा उद्देश होता। या योजनेत महिलांना दरमहा 1500 रुपये म्हणजेच वार्षिक 18,000 रुपये देण्याचे ठरले होते। निवडणुकीपूर्वी घाई गडबडीत अनेक महिलांना याचा लाभ सुद्धा मिळाला। आता नेमके या योजनेत काय बदल होणार आहेत ते समजून घेऊया। आता महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतलेला आहे। मुख्य बदल म्हणजे ज्या महिलांना आधीपासूनच इतर सरकारी योजनांचा लाभ मिळत आहे त्यांना लाडकी बहीण योजनेतून कमी पैसे मिळतील किंवा त्यांचे हप्ते सुद्धा बंद होऊ शकतात। विशेषतः ज्या महिलांना नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत वार्षिक 6,000 रुपये मिळत आहे त्यांना आता लाडकी बहीण योजनेतून फक्त 12,000 रुपये मिळतील, पूर्ण 18,000 हे मिळणार नाहीत। नेमका हा बदल लाडकी बहीण योजनेमध्ये का केला जात आहे हेही समजून घेऊया। सरकारचा युक्तिवाद आहे की आर्थिक गणित जुळवण्यासाठी आणि अनावश्यक खर्च टाळण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये हा बदल करण्यात आलेला आहे। म्हणजे ज्या महिलांना आधी सरकारकडून पैसे मिळत आहेत त्यांना पूर्ण 18,000 रुपये देण्याची गरज नाही असे सरकारचे म्हणणे आहे। आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या किती लाभार्थी महिलांवरती याचा परिणाम होणार आहे तर तेही समजून घेऊया। सरकारने दिलेल्या आकडेवारीनुसार सुमारे 20 लाख शेतकरी महिलांना याचा फटका बसणार आहे, कारण या महिलांना नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या लाभार्थी आहेत। या लाडकी बहीण योजनेचा बदलांचा अर्थ काय आहे तेही समजून घेऊया। या बदलामुळे लाडकी बहीण योजनेचा उद्देश काहीसा बदलला आहे असे दिसत आहे। निवडणुकीपूर्वी मतदारांना आकर्षित करण्यासाठी सुरू केलेली ही योजना आता खर्चावर नियंत्रण आणण्यासाठी वापरली जात आहे असे चित्र आहे। या संदर्भात आदिती तटकरे यांना ज्यावेळेस पत्रकारांनी विचारलं, आदिती तटकरे काय म्हणाले हेही समजून घेऊया। महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की लाडकी बहीण योजनेच्या आदेशात स्पष्टपणे नमूद केलेले आहे की इतर योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना उर्वरित रक्कम या योजनेतून मिळेल। एकंदरीत काय तर लाडकी बहीण योजनेस आता काही बदल झाले आहेत। एकंदरीत या बदलांचा अर्थ काय आहे तर लाडकी बहीण योजनेत आता काही बदल झालेले आहेत। ज्या महिलांना इतर सरकारी योजनांचा लाभ मिळत आहे त्यांना या योजनेतून कमी पैसे मिळतील। विशेषतः शेतकरी महिलांना याचा मोठ्या प्रमाणावर फटका बसण्याची शक्यता आहे। ज्यावेळेस आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरले त्यावेळेस दिलेल्या घोषणापत्र आणि सरकारने शासन निर्णयामध्ये जाहीर केलेल्या अटींनुसार ज्या महिलांच्या घरी 4 चाकी गाडी असेल, ज्या महिलांचे कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल अशा महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येणार आहे। ज्यावेळेस लाडकी बहीण योजनेचे आपण फॉर्म भरले त्यावेळेस फॉर्म अप्रूव्ह करताना सरकारने कोणत्याही अटी शर्तींचं त्यावेळेस पालन हे केलं नव्हतं, पण सरकार आता निवडून आलेलं आहे आणि त्यांना बजेटचंही आता बघावं लागणार आहे। त्यामुळे आता लाडकी बहीण योजनेच्या बहिणींवरती आता कात्री चालवण्यास शासनाने सुरुवात केलेली आहे। यामुळे बऱ्याचशा लाडकी बहिणी या योजनेतून आता बाहेर पडणार आहेत। शासनाने घेतलेला हा निर्णय आपल्याला कसा वाटला ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा। त्यासोबत आपण माहिती असायलाच हवी या YouTube चॅनल पहिल्यांदा आला असाल तर हा YouTube चॅनल नक्की सबस्क्राइब करा। त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।